मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवकालामध्ये सदाचार, न्याय आणि मानवी मूल्यांना महत्त्व प्राप्त करून दिले ते छत्रपती शिवाजी महाराजांनीच. त्यांच्या विचारविश्वाच्या केंद्रस्थानी होते ते केवळ स्वराज्य आणि त्याचा मूलमंत्र होता स्त्री सन्मान. ज्या कालखंडामध्ये स्त्रियांना दुर्बल मानले जात होते, त्या कालखंडामध्ये शिवरायांनी त्यांना सन्मानाचे, सुरक्षिततेचे आणि प्रतिष्ठेचे कवच बहाल केले. शिवरायांच्या दृष्टीने स्त्री ही केवळ समाजातील घटक नव्हे, तर मायेचे झरे उगम पावणारे मातृत्व, करुणेची मूर्ती आणि संस्काराची जननी होती. परस्त्री मातेसमान ही भावना त्यांच्या हृदयात केवळ शब्दरूपाने नव्हे, तर आचार रूपाने साकारलेली होती. स्त्रियांचा अपमान म्हणजे मानवतेचा अपमान आणि त्यांचा सन्मान म्हणजे संस्कृतीचा गौरव, अशी त्यांची अढळ श्रद्धा होती. स्त्री सन्मानाचे बीज शिवरायांच्या अंतःकरणात जिजाऊ साहेबांनीच फुलवले. मातृआज्ञा, मातृप्रेम आणि मातृसंस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजे त्यांच्या प्रत्येक निर्णयात आढळतो. त्यांनी स्त्रियांना प्रथम भयमुक्त, अन्यायमुक्त, संरक्षित आणि आत्मसन्मानाच्या सिंहासनावरती विराजमान केले. आणि म्हणून शिवचरित्राला नॅशनल कॅरेक्टर म्हणजेच राष्ट्रीय चारित्र्य असेच म्हणावे लागेल. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.